आणि या घडीची महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीची सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी कंट्रोल रूम मधून मंत्र्यांनी आढावा घेतलाय। अनिल पाटील यांनी आढावा घेतलेला आहे आणि आता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आले। त्या बैठकीला सुरुवात झाली आहे। पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। संपूर्ण यंत्रणा सज्ज असून कोणीही गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन वारंवार हे नेते आणि मंत्री करतायत आणि याच संपूर्ण परिस्थिती संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीची सुरुवात झाली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, त्यासोबतच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील बैठकीला उपस्थित आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला बैठकी संदर्भात अपडेट देतील। अक्षय, प्रज्ञा, आजची ही बैठक जी आहे ती संपूर्ण पावसाचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी मंत्रालयातल्या या कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात येतो। त्या ठिकाणी सध्या सीएम पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर अनिल पाटील मंत्री देखील आहेत, दीपक केसरकर देखील आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचा आधी आढावा घेतला जाईल, त्याच्यानंतर सीएम हे बीएमसी मध्ये जातील आणि बीएमसी मधल्या कंट्रोल रूम मध्ये संपूर्ण बीएमसीचा आढावा घेणार आहेत की कशा प्रकारे कुठे कुठे पाणी साचलेलं आहे, कशा प्रकारे मदतीची गरज आहे, कुठे मदतीची गरज आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण राज्याचा आढावा हा सीएम कडून घेतला जाणार आहे आणि त्यासाठी आता मंत्रालयात सुरुवातीची बैठक सुरू आहे आणि हा सगळा आढावा घेतल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी बोलण्याची देखील शक्यता आहे, एक प्रेस कॉन्फरन्स होण्याची देखील शक्यता आहे बीएमसी मध्ये। त्यामुळे सध्या आढावा घेतला जातोय, पण युद्ध पातळीवर जाऊन कशा प्रकारे काम करता येईल आणि प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे हलवता येईल। अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळेच संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचं या संदर्भात बैठकीत खलबतं होतील। अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मनसुद्धा तुझं। होय मनसुद्धा तुझं।